शौर्याचा वारसा जिवंत, महाराणा प्रतापांचा गौरव. अहिल्यानगरात 486वी जयंती उत्साहात साजरी, राजपूत समाज एकवटला. नेत्रतपासणी, रक्तदान सेवाभावासह महाराणा प्रताप जयंतीत राजपूत समाजाचा समाजसेवेचा प्रेरणादायी संगम. अहिल्यानगरमध्ये राजपूत समाज सेवा संस्थेच्या वतीने राष्ट्राभिमानाचा उत्सव मानली जाणारी महाराणा प्रताप यांची 486वी जयंती अत्यंत उत्साहात आणि दिमाखात साजरी करण्यात आली. या जयंती उत्सवाप्रसंगी संपूर्ण शहरात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले. वीरता, स्वाभिमान आणि मातृभूमीप्रती अढळ निष्ठेचे प्रतीक असलेले महाराणा प्रताप हे मेवाडचे पराक्रमी राजे होते. हल्दीघाटीची लढाईमधील त्यांचे शौर्य आजही इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले जाते. संकटांचा सामना करत स्वातंत्र्य आणि स्वाभिमान जपणाऱ्या या महान योद्ध्याचे जीवन आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. यावेळी महाराणा प्रताप यांच्या भव्य मिरवणुकीने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर पटेल मंगल कार्यालयात नेत्र तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला राजपूत समाजातील बांधवांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद देत सामाजिक बांधिलकी जपली. अशा उपक्रमांमुळे समाजात आरोग्याप्रती जागरूकता वाढते आणि सेवाभाव अधिक दृढ होतो. या कार्यक्रमाची सुरुवात आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली. त्यांनी आपल्या भाषणात महाराणा प्रताप यांच्या जीवन कार्याचा गौरव करत त्यांचे संपूर्ण जीवन हे प्रेरणादायी असून पुढील पिढीपर्यंत ही प्रेरणा पोहोचवण्याची जबाबदारी आपली आहे, असे मत व्यक्त केले. यावेळी विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेले खेळाडू आणि विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच उपस्थित मान्यवरांचाही गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला महिला भगिनी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकूणच पराक्रम, संस्कृती आणि समाजसेवेचा संगम घडवणारा हा सोहळा राजपूत समाजाच्या एकतेचा आणि सामाजिक जाणीवेचा उत्कृष्ट नमुना ठरला. तर राजपूत समाजसेवा संस्थेच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांचा छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आणि शॉल श्रीफळ देऊन शानदार सन्मान करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष रोहनसिंह परदेशी, उपाध्यक्ष महेंद्रसिंह चौहान, सेक्रेटरी मोहनसिंह ठाकूर, खजिनदार विशालसिंह परदेशी, तसेच सदस्य किसनसिंह परदेशी, चेतनसिंह परदेशी, अमितसिंह परदेशी, कुंदन परदेशी, यशसिंह ठाकूर, भाऊ परदेशी, अमोल ठाकूर, हर्षल परदेशी, किशोरसिंह परदेशी, संग्रामसिंह परदेशी, किशोरसिंह परदेशी, प्रतापसिंह परदेशी, ईश्वरसिंह परदेशी, परीक्षितसिंह परदेशी, प्रीतम परदेशी आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे शानदार सूत्रसंचालन रुपेश पसपूल यांनी केले. जयंतीच्या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. आज आपल्याकडे आपल्या सर्व समाज बांधवांच्या पुढाकारात आपला जयंतीचा कार्यक्रम आज संपन्न होत आहे. त्या निमित्तानं आपल्याकडे आज मोठी शोभायात्राचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्याच प्रकारे आरोग्य शिबिर असेल, रक्तदान शिबिर असेल आणि समाजातल्या गुणवंत व्यक्तींचा सत्काराचा सन्मानाचा कार्यक्रम देखील आज आपल्याकडे आयोजित करण्यात आला होता. या सर्वांच्या निमित्तानं आज आपण एकत्रित जमलो आहोत. आपल्या सर्वांना माहिती आहे की कुठेतरी आपले अनेक लोक ते जयंती उत्सव आपण साजरे करत असतो. मध्यंतरी थोडा काही एखाद 2 वर्ष झालं नसलं, पण प्रत्येकाच्या मनामध्ये वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंग महाराज यांच्याबद्दल एक वेगळी आदराची भावना, आस्थेची भावना. पण आपल्या सर्वांना माहिती की या भारत देशाची जडणघडणीमध्ये म्हणजे अगदी शेकडो वर्षांपूर्वीपासून, हजारो वर्षांपासून त्यांचे वेगवेगळे संकट येत गेले. तर त्या वेळेला कुठेतरी अशा एखाद्या वेगळ्या व्यक्तीचा जन्म झाला आणि त्यांनी या भारताची अखंडता राखण्यामध्ये, त्यांनी आपल्या धर्माची अखंडता राखण्यामध्ये आपल्या प्राणाची आहुती, आपल्या प्राणाचं बलिदान, आपल्या कुटुंबाचं बलिदान या भारत भूमीकरता निर्णय. आणि त्याच्यापैकी एक वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंग महाराज देखील या ठिकाणी होते. आपल्याकडे जयंती साजरी होती. जयंती साजरी होत असताना आपण एकत्र येतो, पण एकत्र येत असताना समाजाला मी अनेक वेळा सांगत असतो की मुलं आज प्रगती करतायत, पिढ्या बदलत चालल्यात, काळ बदलत चालला. आता आपण पृथ्वीपासून चंद्रापर्यंत पोहोचू. तर या सगळ्या प्रवासामध्ये आपली संस्कृती कधी आपण पुढची पिढी विसरता कामा नाही.
ही जबाबदारी आपल्या कर्त्या पुरुषांची, आपल्या कर्त्या महिलांची, घराच्या सदस्यांची असते. त्यामुळं अशा जयंती उत्सव साजरे होतात पण आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आज अहिल्यानगर शहरात वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह यांची 486वी जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. राजपूत समाज सेवा संस्था अहिल्यानगर यांच्यातर्फे अध्यक्ष श्री रोहनसिंग परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली व संग्रामभैया जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत आज प्रचंड संख्येने अहिल्यानगरातील राजपूत समाज एकत्रित झाला व वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी केली. वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांचा इतिहास जर आपण पाहिला तर तो अत्यंत गौरवपूर्ण आहे. त्यांच्या या जीवन गाथेतून आपल्याला प्रोत्साहन मिळते, एक शौर्याची एक प्रेरणा भेटते. याबद्दल आपण येणाऱ्या सर्व पिढ्यांनी त्यांचे सदैव ऋणी राहिले पाहिजे. याच भावनेतून राजपूत समाज सेवा संस्थेच्या वतीने ही आजची जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. धन्यवाद. सालाभराप्रमाणे याही वर्षी महाराणा प्रतापसिंहजींची 486वी जयंती राजपूत समाज सेवा संस्था अहिल्यानगर यांच्या वतीने साजरी करण्यात आली आहे. या निमित्त रक्तदान शिबिरचं आयोजन करण्यात आला होता. तसेच नेत्र तपासणी शिबिराचंही यावेळेस आयोजन करण्यात आला होता. प्रतिमा पूजन माननीय आमदार संग्रामभैया जगताप यांच्या हस्ते करण्यात आले व एक पारंपरिक मिरवणूक देखील राणाजींच्या पुतळ्याची आपण काढण्यात आली आहे. तर ह्या कार्यक्रमानिमित्त सर्व समाज बांधवांचा खूप मोठा प्रतिसाद मिळाला आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राणा.